नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे गुड्डू जो असतो तो पिंकी बरोबर फोनवरती बोलत असतो. जीवाला इकडे अचानक कॉल येतो आणि सांगितलं जातं की आता व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. तेव्हा मात्र जीवाला धक्का बसतो, कारण आता इथे सगळं कसं मॅनेज करायचं आणि इथे जीवाची तयारीही झालेली नसते. तो विचार करू लागतो की मी कसं करणार आहे आणि हा व्हिडिओ कॉल कसं मी घेणार आहे. त्याला तर असं वाटत होतं की व्हॉइस कॉलवरती सगळं होईल. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि जीवा मात्र टेन्शनमध्ये आलेला असतो. जीवा म्हणत असतो की काय करू मी, कशा पद्धतीने सोडू हे सगळं, असं म्हणत जीवा स्वतःच आता विचार करू लागलेला असतो. तेवढ्यातच तो गुड्डूला बोलवतो. तेव्हा गुड्डू पिंकीला बाय म्हणत असतो आणि तिला सांगत असतो की मला तुझी खूप आठवण येते. तेव्हा तो बोलवतोय तरीही गुड्डू तिथे पप्प्या देत असतो. तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणतो, अरे पप्प्या काय देतो, ये इकडं, नंतर सांग, पिंकी भाभीला माझाही नमस्कार सांग. आणि तो बोलवतो तेव्हा तो म्हणतो की आता काय करायचं, व्हिडिओ कॉल आहे माझा आणि व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे, मग काय करू, असं तो विचारू लागतो. टेबल आणि चेअर. तेव्हा लगेचच गुड्डू तिथं असलेलं जे डस्टबिन आहे तो घेतो आणि तो पालथं घालतो आणि म्हणतो हा टेबल, आणि बसायला दुसरा एक बॉक्स देतो, डब्बा जो असतो तो देतो. आणि मग जीवाला म्हणतो की झालं, टेबल झाला आणि बसायचीही सोय झालेली आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जीवा म्हणत असतो, पण काय करू, लॅपटॉपचं चार्जिंग संपलंय माझ्या. जीवाला आता प्रश्न पडतो की करायचं काय, लॅपटॉपचं चार्जिंग तर संपलंय. जीवा तयार झालेला आहे, कोट वगैरे घालून तो तयार झालाय. परंतु इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे गुड्डू म्हणत असतो की आता एकच पर्याय आहे. मग पॉवर बँक दिलेली असते, पॉवर बँक देऊन पण काहीच उपयोग होत नाही, कारण पॉवर बँक जरी दिलेली असली तरीही चार्जिंग हे पॉवर बँकलाही नसतं. आता मात्र जीवा विचार करायला लागतो, आता काय करायचं. त्याला टेन्शन आलेलं असतं की कसं करू हे सगळं मी मॅनेज. हा विचार त्याच्या डोक्यात चालू झालेला असतो. तेव्हा मात्र गुड्डू म्हणतो की आता एकच पर्याय, आतमध्ये जावं लागणार आहे. जर आतमध्ये नाही गेला तर काहीच उपयोग होणार नाही, असं इकडे गुड्डू सांगत असतो. तेव्हा जीवा म्हणतो खरंच. तेव्हा तो म्हणतो हो. आणि असं म्हणत आता गुड्डूने आत जायला सांगितलेलं आहे. जीवा मात्र आत निघालेला आहे आणि तो इकडे विचार करत असतो. तेवढ्यातच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या म्हणत असते की रम्या, लक्षात आहे ना माझा हात, नाही लक्षात ठेव, कारण रम्याची वाट लावायला काव्या एकटी पुरेशी असते. आणि मग रम्या तिथून रागानेच निघून जाऊ लागते. तेव्हा काव्या मात्र जाम खुश झालेली असते. काव्या म्हणत असते की काय करू. आणि मग इकडे पिहू आणि तिची मैत्रीण, त्या दोघीही जाम खुश असतात. त्या म्हणत असतात कसली भारी मज्जा आली ना रम्याताई, म्हणजे कशी पडली ती, असं त्या बोलत असतात. तेव्हा मात्र मानिनी म्हणते, पिहू तुमची प्रॅक्टिस करायची आहे ना, जा बरं तुम्ही दोघीही प्रॅक्टिस करा जा, असं म्हणत सांगितलेलं असतं. काव्या म्हणत असते की आता टक्कर लागली, आता काय करायचं. काव्याच्या डोक्यात हे सगळं चालू झालेलं असतं. आता टक्कर लागलेली आहे तर शिंग येतील ना. तेव्हा पार तिकडे म्हणत असतो की आता ते बोलायची गरज नाही आहे, शिंग येतील आणि मग पुन्हा टक्कर लागली पाहिजे, धडक दिली पाहिजे, हे सगळं जे काय आहे ना हे बंद करायचं, असं म्हणत पार तिला बोलत असतो. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का सासूबाई, म्हणजे तुमचा मुलगा आहे ना, त्याने बरोबर माझ्या मनातलं ओळखलेलं आहे. धनी असं काय करताय, असं म्हणत ती जवळ येऊ लागते. तेव्हा मात्र पार्थ चिडलेला असतो. पार्थ म्हणतो काय चाललंय हे सगळं, पण काव्या ऐकायलाच तयार नसते. काव्या म्हणत असते, देशमुख काय हे सगळं काय होतंय नक्की, असं म्हणत त्यालाच अगदी गोड गोड बोलत असते. तेवढ्यातच तिथे त्यांची आशाताई येते आणि ती विचारते काय झालं हे सगळं, कुणी केलं पसारा. तेव्हा काव्या सांगते की धडक नंबर 4. आशाला पण जे काय कळायचं आहे ते कळलेलं असतं आणि तीही बिचारी हसत असते. आणि काव्या पार्थला म्हणते, देशमुख दूर जायचं नाही, सासूबाई कॅच, असं म्हणत तिने आता इकडे कॅच करायला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच काहीही झालं तरीही पार्थ ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहे ते पाहून मात्र इकडे काव्याला मात्र भारी वाटत असतं. आणि फायनली कुठेतरी तो दिवस आलेला असतो की हे सगळे आता जवळजवळ त्यांची एकत्र मनं जुळू लागलेली आहेत. इकडे आता नंदिनीचे बाबा येतात आणि म्हणतात, अगं नंदिनी हे काय करतेस तू आणि काय झालं आहे नक्की, मावशी कुठे गेलेत. तर नंदिनी सांगू लागते, ते काय झालं माहिती आहे का, आपल्या मावशी आहेत ना त्यांच्या पायाला लागलं आहे, म्हणून मी विचार केला की मीच करून घेते, त्यांच्या पायाला लागलं आहे तर, आणि थोडंसं त्यांनाही बरं वाटेल ना, त्यांची काळजी घेतली, त्यांनाही बरं वाटलं पाहिजे, असं तिचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे जीवा आता आत आलेला असतो.
नंदिनी तो फॅन साफ करते, तेवढ्यात आई म्हणते की अहो पडले तर जीवा आहेत ना सावरायला नंदिनीला. कारण का नंदिनीला बाबा म्हणत असतात, अगं पडली वगैरे तर. तेव्हा आईने सगळं सांगितलेलं असतं, जीवा आहेत सावरायला, ते सावरतील, नका काळजी करू. आता हे ऐकल्यानंतर मात्र इकडे आता जीवा आत आलेला असतो, तोपर्यंत नंदिनी तिथून वरती जाते. तेव्हा बाबा म्हणत असतात, हे बघ शारदा, हे जरा अति होते, हे सगळं बोलायची काही गरज नाही आहे, तुला माहिती आहे ना. तेव्हा ती म्हणते, म्हणजे काय झालं. तेव्हा बाबा म्हणत असतात की अगं नंदिनीलाही हे आवडत नाही आहे आणि मलाही आवडलेलं नाही, असं बाबांनी सांगितल्यानंतर मात्र इकडे जीवा तिथं आलेला असतो आणि मग ते जीवाला म्हणत असतात, तू इथे का आलायस, काय झालं नक्की. तेव्हा आई म्हणत असते की हे बघा, जीवा इथे येणार आहेत आणि ते येत राहतील, त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा. इकडे बाबा चिडत असतात आणि म्हणत असतात की ती तुझी भंगार रिक्षा आहे ना, ते उचलायचं सगळं आणि ते घेऊन जा, कारण तो गुड्डू कुठं गेला, त्याला तर मी सांगितले ना तुझ्यावरती लक्ष ठेवायला, तो काय करतोय नक्की, हे चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र बाबा त्याला बोलत असतात. तेव्हा आई म्हणते, हे बघा, नंदिनीचं जीवासोबत लग्न लावण्याचा निर्णय तुमचा होता, पण आता ते लग्न टिकवण्याचा निर्णय माझा आहे, त्यामुळे तुम्ही काहीही बोलायचं नाही, नाहीतर मी हे घर सोडून जाईल. आता आईनं अशी बाबांना धमकी दिलेली असते. ते म्हणतात, काय करायचं आहे ते कर, असं म्हणत बाबा आता बाहेर निघून जातात. जीवा आत आलेला असतो. तेव्हा आई म्हणते, काय झालं तुम्ही इथे. तेव्हा जीवा सांगतोय की माझं लॅपटॉपचं चार्जिंग संपलं आहे ना, म्हणून आलो आहे. तेव्हा आई म्हणते, अहो काळजी करू नका, द्या इकडे. आणि मग तो विचारतो, नंदिनी. आई म्हणते की ती वरच्या रूममध्ये. मग जीवाला म्हणते, जा भेटून या तुम्ही, असं म्हणत आईनेच आता नंदिनीकडे जीवाला पाठवलेलं असतं. आणि मग जीवा नंदिनीकडे जातो. तेव्हा ती म्हणते, द्या इकडे, मी लावते चार्जिंग. आता रम्याला रडू आलेलं असतं. काव्यानं मात्र रम्याची चांगलीच वाट लावलेली असते. तिला सांगितलेलं असतं की पुन्हा जवळपासही फिरकायचं नाही. रम्या इकडे रडू रडू करत असते, अगदी लहान मुलांसारखी, की काव्या मला अशी म्हटली, काव्या मला तशी म्हटली, हे सगळं तिचं चालू असतं. तेवढ्यात वसू तिथे येतं आणि म्हणते, काय झालं. तेव्हा ती म्हणते, अगं बघितलं ना, ती काव्या या घरात आली, सगळं अगदी तिच्या मनाप्रमाणे ती करत आहे. तुझ्या लक्षात येते काही ह्या सगळ्याचं काय होतंय ते. तेव्हा आई म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा काव्या बघितलंस ना, पारच्या जवळजवळ जाते. आई म्हणत असते, अगं तू विसरलीस का, गुरुजींनी काय भाकीत केलं आहे, आणि गुरुजींनी जे भाकीत केलेलं आहे ते कधीही चुकीचं नसतं, त्यामुळं तू त्याचं टेन्शन नको घेऊस, असं आई तिला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ती म्हणते, बरोबर आहे. मग तिला आठवतं, गुरुजी म्हणालेले असतात की हो, मला तसंच दिसतंय आणि अगदी तसंच होणार आहे. म्हणजे रम्याने सांगितलेलं असतं की माझ्या आणि पार्थचं लग्न होईल का, आम्ही दोघं जवळजवळ बसलो आहे, पारच्या हातामध्ये माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे. आणि हे सगळं तिला आठवतं. दोघेही जाम खुश झालेले असतात, कारण हा जो आनंद असतो तो विचित्र असा आनंद असतो त्यांचा. त्यांना असं वाटत असतं की आपण हे सगळं जे काय करतोय त्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे. पण रम्याच्या डोक्यात मात्र वेगळीच गोष्ट सुरू झालेली असते. ती म्हणते की आई, ह्या गोष्टीचा कसा फायदा करून घेते ते बघ. त्या काव्याला ना बॅग घेऊन घराच्या बाहेरच जायला लावते, असं म्हणत तिने आईला सांगते. आई म्हणत असते, आता काय करणार आहेस तू वेगळं. तेव्हा ती म्हणते, अगं ऐक तरी, बघत राहा तू काय करते ते, असं म्हणत तिने आता एक नवीन प्लॅन केलेला असतो. इकडे नंदिनी तिच्या रूममधला जो फॅन आहे तो पुसत असते. तेवढ्यातच जीवा तिथं आलेला असतो. नंदिनीला माहीतच नसतं की दारात कोण आलं आहे. आणि नंदिनी मात्र म्हणत असते, बाबा काय झालं, तुम्हाला काय हवं आहे का. तेव्हा जेव्हा नंदिनीच्या बाबांचा आवाज काढतो आणि त्या आवाजात बोलू लागतो. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, म्हणजे. तेव्हा ते म्हणत असतात, अगं तो जीवा कशाला राहतो इथे, निघून गेला पाहिजे, खूप वाईट मुलगा आहे, असं जीवा मुद्दामच बाबांच्या आवाजात बोलू लागतो. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही हो बाबा, वाईट नाही आहे ते, चांगले आहेत. तेव्हा बाबा म्हणतात, नाही त्याने तुला खूप रडवलं आहे ना. नंदिनी म्हणते, नाही नाही, कधी कधी तर खूप हसवले सुद्धा त्यांनी मला. म्हणजे जीवाला कळतं, कधी कधी हसवले आणि कधी कधी रडवले, म्हणजे नंदिनीच्या मनात नक्कीच आपल्याबद्दल काहीतरी आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते, जीवाच्या लक्षात आलेली असते. मग जीवा स्वतःचा आवाज काढतो आणि म्हणू लागतो, म्हणूनच तर आलो आहे ना, जे चुकलेलं आहे त्यासाठी सॉरी म्हणायला. नंदिनी म्हणते, तुम्ही इथे. आणि नंदिनी आता जोरात ओरडते. जीवा घाबरतो आणि जाऊन तो बटनावर धडकतो. बटन चालू होतं, फॅन चालू होतो आणि नंदिनी घाबरायला लागते, जीवा जीवा करून ओरडू लागते. नंदिनीचा स्टूलवरून तोल जात असतो आणि त्याचवेळी जीवाने धावत येऊन तिला पकडलेलं असतं आणि गरगर फिरवत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काय करताय तुम्ही, सोडा मला खाली, सोडा मला. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, जीवा म्हणतो की नाही सोडणार. तेव्हा आई तिथं आलेली असते. नाही मी काही नाही बघितलं, मी काही नाही बघितलं, असं आई सांगू लागते. तेव्हा मात्र
नंदिनी म्हणत असते, अगं आई काय हे? तेव्हा जीवा तसाच नंदिनीकडे पाहत असतो. नंदिनी म्हणते, अहो सोडा तरी. तेव्हा नंदिनीला जीवा सांगू लागतो की त्यांनाही माहिती आहे तू माझी बायको आहेस ते, आपण दोघं नवरा बायको आहेत ते, असं बोलत असतात. तेव्हा आई म्हणते, मगाशीच मी म्हटलं होतं नंदिनीचा तोल गेला तर तिला सावरायला जीवा येतील, आणि खरंच झालं की हे, असं आई सांगू लागते. आता जीवा तर नंदिनीला सावरायला आलेला आहे, यामुळं आईला मात्र खूप छान आनंद झालेला असतो, ती खुश झालेली असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पार्थसुद्धा आता खुश असतो. तो विचार करत असतो, खरंच काव्याचा जो मेकओव्हर असतो तो खूप छान झालेला आहे, आणि ती त्याच्या डोळ्यासमोर काव्याचा फोटो येत असतो, म्हणजे जे काव्याला पाहिलेलं असतं साडीमध्ये ते, आणि तो खुश होत असतो. पण अचानक त्याच्या डोळ्यासमोर ते फोटो येतात ज्याच्यामुळं त्याला त्रास झालेला असतो, तो म्हणजे जीवा आणि काव्याचे. तेव्हा तो विचार करू लागतो, ह्या सगळ्यामध्ये मी विसरूनच गेलो, जीवा आणि काव्याने ते फोटो ठेवले कुठं होते, आणि मग त्या दिवशीच्या त्या कार्यक्रमाच्या प्रेझेंटेशनमध्ये ते फोटो आले कसे, हा शोध तर घ्यायचं राहिलेलाच आहे, हा विचार त्याच्या डोक्यात चाललेला असतो. आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही, मला शोध घ्यावाच लागणार आहे. तेवढ्यात मानिनी तिथे येते आणि म्हणते, येऊ करे. तेव्हा तो म्हणतो की माझ्या आईला वेळ कुठे आहे सध्या मला द्यायला, कारण माझे आई बाबा दोघंही काव्यामध्ये बिझी आहेत ना. तेव्हा आई म्हणते, काय रे हे काय बोलतोयस तू, हे सगळं असं काही नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, मग आई एक काम कर ना माझ्यासाठी, काव्याला जायला सांग ना इथून, मला त्रास होतोय, असं तो बोलतो. तेव्हा मात्र आई म्हणत असते, अरे असं काय करतोयस, असं कसं तिला सांगायचं जा म्हणून, आणि काय प्रॉब्लेम काय आहे. आई शांतच होते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की रम्या आता काव्याकडे येते आणि ते रेकॉर्डिंग गुरुजींनी जी भविष्यवाणी केलेली आहे ते ऐकू लागते. ती सांगत असते की गुरुजी जे म्हणालेले आहेत, गुरुजी खरंच तुम्हाला असंच दिसतंय का? गुरुजी म्हणतात की हो, उद्या तुमच्या दोघांचं होणार आहे, पार्थ आणि तुझं, तुम्ही दोघंही लग्नासाठी एकत्र बसलेले आहात. काव्या ते सगळं ऐकते. काव्याला धक्का बसलेला असतो, पण रम्याने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं. गुरुजींचा आवाज तिने AI चा वापर करून तिथे तयार केलेला असतो. इकडे आता नंदिनी जीवाला बाहेर ढकलत असते, जा तुम्ही बाहेर जा. जीवा तिच्यासाठी फुलं घेऊन आलेला असतो, आणि मग आई म्हणत असते, काय चाललंय तुझं हे सगळं, सगळी लोक जीवाला सपोर्ट करतायत आणि तुझं काय चाललंय. आणि त्याने हातात आणलेला बुके, बरोबर ती फुलं आत राहतात दरवाजा लावताना, आणि जे देठं असतात फुलांची ती जीवाच्या हातात बाहेर असतात. तेव्हा आई म्हणते, बघ ह्या फुलांना सुद्धा वाटतंय की तुम्ही दोघांनी एकत्र यावं, म्हणून तर ही फुलं तुझ्याकडे राहिलेली आहेत आणि देठं जीवांकडे गेलेली आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.